नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रवण आणि येस, थिएटरबद्दल गप्पा मारायच्या असतील किंवा थिएटर कलाकारांच्या एकदम इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ते सगळे इथे होणार आहेत. कारण मी आज आहे इथे NCPA मध्ये, जिथे होतोय प्रतिबिंब मराठी नाट्योत्सव. डू यू वॉन्ट टू सी द मॅजिक? चला दाखवतो. हाऊ डू यू मॅनेज टू लुक सो यंग स्टिल? नाटकाची अशी एक आठवण नसते, अनेक अशा आठवणींचं कोलाज असतं. मला पहिलं माझं नाटक होतं, पहिली एकांकिका, पहिलं माझं स्टेज परफॉर्मन्स, तेव्हा मी ब्लॅक झालो. त्याच्यानंतर मी आजपर्यंत झालो नाही. थिएटर मी फक्त स्वतःपुरतं करतो. इट इज जस्ट माय जेलसी, इट इज माय लव्ह. इकडे तिकडे लोळून लोळून पाटावरती घोळून घोळून घाम गाळून तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलो. बोला, गोष्ट घ्या. ऑल टाइम फेवरेट थिएटर डिरेक्टर्स. तो माणूस आता काम करत नाही, विजय जोशी. बापरे. आजही प्रयोग करताना ही टेन्शन असायलाच हवं आपल्याला की नाटक महत्वाचे आहे. म्हणजे दिस इज माय ड्रीम कम ट्रू. अरे फायनली म्हणजे थिएटर हा विषय, थिएटर मध्ये बसून, आय नो ऑडियन्स इथे नाहीये, पण ही जी वाईब मिळाली आहे आणि सर तुम्ही, इट्स अ ट्रीट फॉर मी अँड आय एम लकी इनफ की आज मला ही संधी मिळाली आहे. ओ हो 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 हो. थिएटर टेल्स तुम्ही बघत आहात मंडळी. माझं नाव आहे श्रवण. प्रतिबिंब मराठी नाट्योत्सव सुरू आहे आणि आपल्या सोबत थिएटर बद्दल गप्पा मारण्यासाठी वन अँड ओनली भरत जाधव सर. खरंच सर, इट्स अ ट्रीट सर. म्हणजे तुम्हाला, म्हणजे मी आपण किती वेळा भेटतोय, किती वेळा बोललोय, पण तरी जी फिलिंग येते ना तुमच्यासोबत, लाईक एक सुपरस्टार. फॉर मी यू आर माय सुपरस्टार. यू आर, आय एम मॅड फॉर यू, नो डाऊट. म्हणजे आय एम मॅड फॉर युअर वर्क. तुम्ही जे आतापर्यंत करत आला आहात सर, आणि अजूनही आपल्या लोकांसाठी तुम्ही जेवढं करताय ना, ते म्हणजे इट्स कमेंटेबल सर. एकतर हेच आपण म्हणतो रिकाम आहे, ह्याच्या टाळ्या अजून कानात माझ्या. त्या टाळ्यांची जबाबदारी घेतल्यामुळे मला असं वाटतं की मी अजून त्या गोष्टीला, स्टेजला धरू नये, आणि ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ते ऍब्सोल्युटली सर. इतकी वर्ष झाली आणि आता आपण अस्तित्व या प्लेबद्दल बोलूया सर. कारण एवढे ऑफकोर्स आपण, तुम्ही वेगवेगळे शेड्स दिले आहेत आपल्या कॅरेक्टर्सनी, एवढे एवढे सिनेमांमध्ये तुमचे जे कॅरेक्टर्स आपण एन्जॉय केले आहेत. यावेळी अस्तित्वामध्ये सर काय आहे कॅरेक्टर आणि व्हॉट इज अस्तित्व? एकतर तो म्हटल्याप्रमाणे जी काय माझी नाटकं आली, म्हणजे मला इथले NCPAचं एक खूप मोठा किस्सा सांगायचा. किस्सा म्हणजे खूप जो व्हायब्रेशन आहे म्हणतो ना आपण, थिएटर आणि एनर्जी. तर माझ्या करिअर मधलं पहिलं नाटक होतं ऑल द बेस्ट, ज्याचा प्रयोग आम्ही ते केला होता. आता ज्या तिथे आता अस्तित्वाचा प्रयोग होता. ओके. आणि त्या प्रयोगाला पु ल देशपांडे ते, आणि त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या तिघांचं कौतुक केलं होतं, त्यांचं हजरजवळपणा स्ट्रॉंग होतं. ते काय म्हणाले की काय पोरं कामं करतात, वाघ मागे लागलं की शिव करतात. निर्माते मोहन वाघ. तो ह्युमर, ज्या व्यक्तीबद्दल आपण इतके वर्ष ऐकून वाचून होतो, तो ह्युमर समोर अनुभवायला मिळाला, तीही जागा. जो आशीर्वाद मिळाला, तीही जागा. जिथून करिअर खऱ्या अर्थाने सुरू झालं, तीही जागा. आणि आज एक आपण एक वेगळ्या धाटणीचं नाटक करतोय, ज्याला ऍप्रिशिएट केलं जात आहे. प्रतिबिंब सारख्या ग्रुपने ऍप्रिशिएट केलं या वेगळ्या नाटकाला. मला असं वाटतं तीही जागा माझ्याकडे खूप महत्वाची, तुझं व्हायब्रेशन म्हणतो ना, तर माझ्याकडे ते महत्वाची व्हायब्रेशन आहेत. पण माझे व्हायब्रेशन मला ना पॉझिटिव्ह करणार आहेत, मला एनर्जी देणार आहेत. जर अशा पद्धतीने मी जेव्हा नाटक करतो वेगळं अस्तित्वासारखं, आणि ज्याची दखल घेतली जाते, आणि ज्या महोत्सवात ते नाटक आणलं जातं, आणि मला इथे प्रयोग करण्याची संधी मिळते, तर मला असं वाटतं की हा एक मग आशीर्वाद वाढतो ना, तसा एक नकळत हा एक आशीर्वाद वाढतो की मी अशा काही नाटकांमध्ये पण डेअरिंग केली पाहिजे, जेणेकरून मी स्वतःला अजून सिद्ध करत जाईन. एक वेगळी एनर्जी येते. त्यामुळे तुझ्या त्या प्रश्नावर परत येतो की अस्तित्वच का. मी विनोदी नाटकं करत आलो, ऑल द बेस्ट पासून सगळे, दामोदर पंत घ्या, तुतू मी घ्या, बरीच नाटकं. मग अगदी सैने तर पूर्ण, म्हणजे माझ्या करिअरला पण एक स्वतःला आणि भरत जाधव म्हणून स्टँड मिळाला. हे सगळं करत असताना मी एक ऍक्टर म्हणून स्वतःला बऱ्याच ठिकाणी शोधत होतो. जसं नाटकात पूर्वी अदंतर सारखं नाटक केलं होतं, जे वेगळ्या धाटणीत होतं. नंतर एक नाटक केलं मी वेलकम जिंदगी सारखं, जे 102 पिक्चर आलं होतं ना, त्याचं ते ओरिजिनल नाटक ते केलं होतं. गिरीश शोक आणि मी केलं होतं. ते एक वेगळ्या धाटणीत होतं.
चित्रपटात मी वेगळे पण खरं तर केलं, म्हणजे वनरूम किचन घ्या, शिक्षणाच्या आईचा भाऊ घ्या, पण मला ना नाटकात मी शोधत होतोच कुठली भूमिका की अशी जरा उगाच सिरियस करायचं म्हणून कुठली स्क्रिप्ट हाताळायची आणि तोंडावर पडण्यापेक्षा ते न केलेलं बरं. मी हे जेव्हा नाटक, जेव्हा अविनाश नारकर माझा मित्र आहे, त्याने मला सांगितलं की त्याला ते नाटक करायचंय, तू एकदा बघून घे, तू प्रोड्यूस करशील का, म्हणून ते नाटक माझ्याकडे आलं आणि ते रिडिंगला होतो. मी चिन्मय होती, सुमित राघवन, विजय केंकरे, मी. ते रिडिंग मध्येच नाटक मला खूप गुजव आणि स्ट्रॉंग वाटलं, कारण की ना प्रत्येकाच्या सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे ती, प्रत्येकाला पटकन टच होईल अशी गोष्ट आहे, जिथे मी निर्मातून ऐकत नव्हतो, मी नकळत त्या नाटकात इतका घुसलो ना की नाटक सुपर आहे, छान होणार आहे, फक्त अविनाश नारकर करणार. मला जराच वाटलं होतं चला मी पण चांगला करू शकेन आवड, पण अविला मी शब्द दिले, मग ते नाटक करूया. त्याचं बॅड लक का माझं गुड लक माहित नाही, त्याचा अजून त्याची सिरियल आली, मग तो अजून त्याला 2-2.5 महिने फक्त अवीसाठी थांबलो होतो. ओके. मग दिग्दर्शक आमचा आहे सर, जी गोष्ट लिहिलेली असते ती येते आपल्याकडे आणि तुमचं काय माहित नाही. मग त्या दिग्दर्शक त्यालाही मी परत समजवलं, मी म्हटलं बघा माझं जरा छाप वेगळी आहे, लोकांना नाटकाकडे विनोदी अंगाने पाहता का, म्हणजे नाटक खूप गमवण्याच्या खूप छान आहे, हळवं करणार आहे, आणि ते उगाच माझ्यामुळे तुझ्या नाटकात त्याचं पहिलं नाटक विचारायचं. ओके. कसं नाही, पहिलं नाटक मग ते छान चाललं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर माझ्या फेममुळे ते कुठे नाटक डिस्टर्ब होता का आम्हाला, मी म्हटलं तू अजून आर्टिस्टचे नाव काढा, पण त्याच्यावर विचार करूया, पण नाटक मी करतोय प्रोड्यूस एवढं करत. मग त्यांनी पण बघितली, ते आम्ही पण पाहिल्या, शेवटी तुम्हाला की सर तुम्हीच करा ना. मला ह्याचे प्रोमो पासून ह्याला ना वेगळ्या आपण लोकांना आधीच जागा करायचं आणि सांगायचं की नाटक अशा पद्धतीचं आहे. मग आम्ही ते प्रोमो शूट केले, सिरियस जेवढे सीन्स आहेत ना, कुठे येथे विनोद नसतो. इट वॉज अ नेक्स्ट लेवल थिंग. आपण मराठी असं आपण कधी केलं तरी आपण डेअरिंग केली की खरंच अशा पद्धतीने प्रोमो करून बघूया. आणि मी त्या प्रोमो मध्ये मला एवढं सांगायचं होतं की नाटक विनोदी नाहीये, तर तुमच्या आमच्या घरातलं आहे, पण विनोदी नाहीये, हे आम्ही ठासून सांगत होता प्रोमोत. त्याचा फायदा झाला, तेव्हा येणारा ऑडियन्स ह्या नाटकाला त्या अनुषंगाने बसूनच ते नाटक बघायला लागलं, आणि त्याचा फायदा मला झाला. आपलं एक प्रामाणिकपण होतं की लोकांची आपण दिशाभूल करत नाही, तर लोकांना आधीच सांगणार. मला काही आमचे मित्र देणारे वेळच करतो, आधीच काय सांगतो गंभीर आहे, आता येणारच देत लोक, आपण प्रामाणिकपणे आपलं सांगणं गरजेचं आहे. बरोबर, नाटक विनोदी नाहीये, थोडंसं हळवं करणार पण छान आहे, पण त्याचा फायदा तो प्रामाणिकपणाच मला असं वाटते की त्या नाटकाला, आता ते नाटक ग्रेट होतच आहेच, पण माझ्यासाठी परत एक म्हणतात यशामध्ये अजून एक तुरा येतो, त्यापैकी हे नाटक आलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक असं असं करून तू म्हणतोस तेव्हा जिथे लिहिलंय, ज्याच्या नशिबी आहे तो माझ्या नशिबी आलं नाटक, आणि त्याचे प्रयोग करतोय. ह्या वर्षातले सगळे बक्षीस नाटकात चांगले मिळाले आहेत. ऍब्सोल्युटली. नाटकाचा प्लस पॉईंट लेखक आहेच, दिग्दर्शन आहे. या नाटकाला मला जो वाटलेला प्लस पॉईंट आहे तो म्हणजे आमचं नेपथ्य, कारण मी खूप सिरियसली जेव्हा त्याच्याशी बोललो की मला पहिला, कारण आम्ही स्पर्धेवाल्यालाच त्या मुलाला घेणार होतो, सचिन गावकरला. म्हणलं बघूया काय आहे, कारण माझे प्रदीप मुळे, मामा मुळे आमचे खूप असतात प्रत्येक नाटकात, स्पर्धेतलंच घ्यायचं तर मला एकदा दाखव तू काय मांडणार आहेस, ते घर दिसू दे कसं वाटतंय. पण त्यांनी ज्या पद्धतीने मला ते डिझाईन कधी पाठवले ना, ते कन्फर्म केलं की नेपथ्य हाच करणार आहे. म्युझिकचं पण आम्ही खरं तर स्पर्धेवाल्यालाच बोललो होतो आम्ही, तो काहीतरी एक्स्ट्रा बिझी झाला म्हणून साई कृष्ण म्युझिक केलं. आणि हे प्रोमो आणि पुढे नेणं आमचा तो अभिषेक आहे, त्याला त्याची हुशारी की पुऱ्या स्क्रिप्ट मध्ये कुठल्या वाक्याला महत्व देऊया, त्याचं 1 लाईन प्रोमो होईल, ही त्याची आयडिया होती. त्यामुळे या सगळ्यांच्या गोष्टीमुळे ना तो विषय आणि ते नाटक खूप जवळ गेलं, म्हणजे येऊन पाहावं एकदा इथपर्यंत गेलं. आणि आल्यानंतर ऑफकोर्स आमची संपूर्ण टीम ज्यांनी करेक्ट न्याय दिलाय, एक चांगलं पॅकेज आलं बाहेर, चांगल्या पद्धतीने आलं. मला असं वाटतं की शेवटी आपण नेहमीच बोलतो की तुमचं प्रामाणिकपणा जिथे असेल ना, तो जरा आपल्या भाषेत नाटकाच्या विषयी जरा घासावं लागतं, ते घासावं लागतेच, पण तो घासताना तो प्रामाणिकपणा जर सोडला असता तर घोळ झाला असता. बरोबर, तो प्रामाणिकपणा न सोडता ते सगळ्यांनी इतकं घासले व्यवस्थित, ते असं वाटतं. पण आपली मराठी इंडस्ट्री खरंच खूप प्रामाणिक आहे, म्हणजे कामाबद्दल, आणि खास करून थिएटर मी म्हणेन की आपला ऑडियन्स पण तेवढाच प्रामाणिक आहे आणि तेवढाच लॉयली आपल्यासाठी आलाय सर. आणि आज आपण तुम्ही म्हणजे जे पण आहे सर, आपल्या एवढं ऑडियन्सने प्रेम दिलंय म्हणूनच आपण आहोत सर. पण तरी म्हणजे आफ्टर सो मेनी इयर्स, इतके वर्ष तुम्ही थिएटर केलं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना अब तो मैं हूँ,
कर सकता हूँ मैं, जब भी टाइम मिला तो मैं कर सकता हूँ. पण तरी आजही तुम्हाला असं कधी कधी वाटतं की ते जिटर्स येतात, किती भीती किंवा हो. अँक्शियस तुला मी श्रवण सांगतो, असं बोलू नये ऍक्टरने, स्टेजवर पण आहे, संगीताच्या कुठल्या नाटकाला पहिले तुला टाळ्या असतात. मला मी आतमध्ये ह्या नाटकाला म्हणजे पाया पडतो देवाच्या आणि सांगतो प्लीज टाळ्या येऊ नये. पण नाटक टाळ्या आल्या ना तर नाटक ते भरत जातच वाटेल. टाळ्या नाही आल्या तर समजा ते ह्यांनी मला आता पकडायला सुरुवात केली कॅरेक्टरला, तर मला ते गरजेचं वाटतंय. त्यामुळे आजही प्रयोग करताना ही टेन्शन असायलाच हवं आपल्याला की नाटक महत्वाचं आहे. आणि परत जेव्हा ते उद्या आणि श्रवण असेल ना तर ते तो ऑरा आहे तुझा, तो असणारच, तो असायलाच हवा, कारण तुझ्या मागे तेवढी मेहनत आहे. पण प्रत्येक ठिकाणी तो ऑरा नाही जाणार. एक्झॅक्टली. आणि आपण ना ऍक्टर आहोत, आपल्याला तर लोकांना आपल्या कॅरेक्टर प्रमाणे लोकांना आपल्याला फिरवायचं पुऱ्या नाटकात. जो ऑडियन्स बसलाय त्याला बाबा हे जागा राहा, मी तो नाहीये. तर त्यासाठी जी मेहनत लागते त्याचं ते टेन्शन येतं ना, ते मला आजही प्रयोग आला की जरा नसतो रे, जरा कुठे हलता काम नाही. जसं विनोदी नाटकात आम्ही काय करतो, पहिला विनोद आला डॉक्टरला, हा ऑडियन्स मस्त आहे म्हणजे असं अनालाइज करता तुम्ही आधीच. ऑफकोर्स आजही सही असेल आम्ही बघतो, पहिले 2-3 वाक्य जे आमचे पंच असतात ते आले नाहीत ना, पण जरा नीट हसत येतो मला. आणि आज एक तर पहिलं लापटा लाभ जिथे आम्हाला पाहिजे तो आला की आम्ही सुद्धा आज मजा येणार, ऑडियन्स मस्त आहे, आज धमाल येत आहे, हे अगदी उलट आहे. पण असं तर नाही ना. बरं, सिरियसली चालतंय. सिरियसली बघतायत ना, 1-2 वाक्यात ते विषयात लोक घुसलेत ना, काय पाहिजे ती जर अशी एक 7-1 मिनिट. पण सर कधी कधी तो डिसअपॉइंटमेंट पण असतो ना, जेव्हा आपण परफॉर्म करतोय काहीतरी सिरियस आहे पण कोण ना कोणतरी एक असतो तो हसतो. हो, कधी अजून आमच्या ऍक्च्युली आमच्यातच आम्ही एका शोला हसलो होतो. एका सीनला चुकीचा शब्द पळाला, सगळे सुरू झाले आणि माझ्यामुळे तोंडाला कंट्रोल आहे. मग मी लगेच ताट अर्ध्या उठून वगैरे जे बाथरूम मध्ये गेलो त्या सीनला मला डायलॉग नव्हते, पण हे चुकीचं आहे, तसं व्हायला नाही पाहिजे. तसं होत नाही मुळात, पण शेवटी बघ प्रयोग असतो, त्या प्रयोगात. आणि माझा अजून एक प्रॉब्लेम असा आहे की आधीच्या शोला त्या ठिकाणी हा चुकलं असेल ना किंवा ती चुकली असेल ना तर दुसऱ्या शोला ना ते वाक्य येण्याआधीच मला सुरू होतं माझं लक्षात, हा घेतो व्यवस्थित किंवा वाक्य ना, आणि घेतलं तरी असू येते, नाही घेतलं तर असू येते, असं तो घोळ होतोच मला. म्हणजे मंडळी मी तुम्हाला सांगतो की मी सरांचा आधी एकदा रेडिओमध्ये इंटरव्ह्यू केला होता आणि तेव्हा मला त्यांनी तो किस्सा सांगितला होता. आज मला वाटतं तो परत त्यांनी सांगावं. सर तुमच्याकडे अजूनही तो तुमच्या कंडक्टरचा बॅज आहे ना सर, ते सर सांगा नाही. अरे काय असं काय, हे बघ आता फ्रॉम दॅट जर्नी टू सर्वसामान्य घरातून आल्यामुळे घरच्यांना टेन्शन असायचं की करणार आहे की नाही आयुष्यात पुढे, नुसतीच एकांकिका स्पर्धा किंवा काय करतोय. ते आम्हाला कळलं होतं की कलाकार कोट्यात काम केलं की जसं बँकेत वगैरे होतं, त्या माझं ग्रॅज्युएशन होतं आणि बँकेत जाऊ शकत होतो. मग कळलं की बीएसटी मधनं सगळे कलाकार चांगले उचलतात, बीएसटी मध्ये कलाकार कोट्यातनं. तर मी म्हटलं तर बीएसटी जाणार तर ऍडमिशन काय माझं क्लेरिकला जाऊ शकत नाही, कारण माझं अजून 12वी झालं होतं, कारण ओके कॉलेजला ऍडमिशन फक्त एमडीला एंट्री घेतली त्याने एकांक एंट झाली होती आमची. मग काय करायचं तर असं कळलं की कंडक्टर त्याच्यात घुसलं ना तर तिथून त्यांची एक्झाम देऊन आपण क्लिनिकलला जाऊ शकतो. तिथं आज घुसायला पाहिजे. आता कंडक्टर जिथे सोपा मार्ग आहे, जिथे शिक्षण 10वी पर्यंत चालेल, मग मी कंडक्टरचा बॅच काढला आणि आता त्याला म्हणजे अजून नोकरीला लागलोच नाही, तर ते पण प्रलंब मयेकरांना भेटलो होतो मी, कारण मयेकरांचं त्यांचं तिथे चांगलं हे होता, स्टँड होता, कारण ते आम्हाला स्पर्धेत काम करताना आम्हाला आमच्यावर खूप प्रेम करायचे. तर मयेकर काकांना भेटून आम्ही इन होणार होतो. त्याच दरम्यान ऑल द बेस्ट नावाचे एकांक हिट झाले एमडी कॉलेजमधनं. ते हिट झाल्यानंतर कळलं की मोहन वाघांना ते एकांक पाहायचे. जसं महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी ते एकांक सांगितलं की त्याचं नाटक छान होऊ शकतं. वाघ काकांनी एकांक पहिली त्यांनी ठरलं की नाटक होते, आपण आर्टिस्ट बदलतात का तेच आहेत त्याचं टेन्शन होतं. पण मला अंकुशला त्यांनी फिक्स केलं आणि दीपा परब म्हणजे आताची अंकुशची मिसेस तिला नाकारला, कारण ती खूप लहान दिसत होती. आणि विकास कदम जो आता अजय देवगणकडे वगैरे आहे तो, तर तो त्यांनी तेव्हा बहिरा केला होता. मग त्या जागी आली संजय नार्वेकर आणि संपादक कुलकर्णी. असं नाटकात आलो. म्हणजे थांब जरा नाटक
लागू दे, मग आपण नोकरीचा होऊया. मग बॅच काढून इन व्हायचं होतं, थांबलो. मग ऑल द बेस्ट आलं, मग आधांतर आलं, मग आमच्यावर आम्ही झालं. मग पुढे असं असं ना, तो बॅच टाक 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 मागे परत जो कपाटात गेला तो कपाटातच राहिला. नाटकाची पहिली तिसरी बिलाची मी बस टिंग केलं असतं. हेच मला ऐकायचं होतं. ओ गॉड सर, म्हणजे खरं सांगू ना, माझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत विचारण्यासाठी, पण आय नो तुम्हालाही जायचं आहे आणि बरेच काही तुमचे आता शोज पण आहेत. बट सर एक क्विक, मला आय नो सर यू आर अ लेजेंडरी ऍक्टर, बट आय स्टील वॉन्ट, म्हणजे आपले जे मंडळी आहेत त्यांना हे बघायची इच्छा नक्की असेल. सर मी तुम्हाला एक असं एक जेनेरिक लाईन देतो आणि आपले जे वेगवेगळे इमोशन्स आहेत त्याच्यात तुम्हाला एकदा करून करायचंय. सिम्पल सर, एकदम सिम्पल. मला पाणीपुरी खायची, ही लाईन आहे सर. मला पाणीपुरी खायची इन अँगर, रागात. मला पाणीपुरी खायची. पाणीपुरी खायची आहे मला. वाव सर, प्रेमात. मला पाणीपुरी खायची आहे प्लीज. हा, पाणी नाही, पाणीपुरी. जरा भूक लागली प्लीज. थँक्यू सर, खरंच थँक्यू. आणि म्हणजे वेनेवर जेव्हाही मी तुम्हाला भेटतो ना सर, एक काहीतरी मी मोटिवेटेड फील होतो. आणि आय एम नॉट सेइंग दिस फॉर द कॅमेरा सर, म्हणजे जेन्युअनली आहे. आणि तेच आपले ऑडियन्स ही तसंच फील करतात, म्हणून तुम्हाला तेवढं प्रेम मिळत आलंय सर. आणि असेच तुम्ही छान छान प्रयोग करत राहा. अस्तित्व मलाही बघायचं आहे, मी आज बघणार आहे. अरे प्लीज, मी भले मला हाऊसफुल असेल तर मी खाली जमिनीवर बसून बघेन, पण मी बघणार आहे सर. तत्पूर्वी मला तेवढं सांगायचं की प्रतिबिंब सारखी संस्था आहे ज्याने हे फेस्टिवल भरवलं आहे. त्या फेस्टिवलमध्ये नुसतीच प्रायोगिक नाटकं नाही तर काही कमर्शियल नाटकं पण इथे आणली आहेत. मला असं वाटतं की याचा फायदा आमच्या सगळ्या इथल्या रसिक प्रेक्षकांनी घ्यायला हवा. आणि ही अशी एक संस्था आहे की गेली कित्येक वर्ष मध्ये परत गॅप पडलं तर परत त्यांनी सुरू केलंय. नुसतीच प्रायोगिक नाटकं आहेत तर समजू शकतो, पण कमर्शियली पण स्ट्रॉंग नाटकं आहेत जे ते येऊन इथल्या त्यांच्या काही ग्रुपच्या किंवा एकंदरीतल्या लोकांनी पाहावं. तर मला असं वाटतं की त्या प्रतिबिंबचं खूप कौतुक आहे की त्यांनी इतकं मोठं डेअरिंग शिव धनुष्य उचललं आहे. आणि लोकांचंही कौतुक आहे, चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट झालेत लोक, त्याला चांगली पसंती मिळते. पण आता उद्या का ते शेवटचा दिवस आहे, तर हे जर पटकन बाहेर जाणार असेल तर मला असं वाटतं की तुमच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की उद्याचा शेवटचा दिवस आहे, तोही दिवस सोडू नका. कारण खूप छान छान नाटकं, छान छान विषय, आणि नॉट ओनली प्रायोगिक तर कमर्शियल पण इथे येऊ शकतात याची खात्री ह्या प्रतिबिंबसारख्या संस्थेने दाखवली. आता तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर. त्यामुळे त्या प्रतिबिंबाला तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी साथ द्या. पुढे आणखीन ह्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम्स असतील, माझ्याकडनं शुभेच्छा आहेत, पण तुमच्याकडनं तिकीट स्वरूपी शुभेच्छा येते. धन्यवाद. पण सर खरंच थँक्यू वन्स अगेन. आणि अस्तित्व सुपरडुपर आहेत सर, आणि सुपरडुपर होणारच आहे. भेटूया लवकर, आपण अजून गप्पा मारूया सर. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.